लेदर क्रिकेट असतो आपला, त्यामध्ये टेस्ट फॉर्मॅट असतो, सेम टू सेम तो रबर टेस्ट चॅम्पियनशिप. तर तुम्ही पण लेदर क्रिकेट खूप खेळलेले आहात, खेळता सुद्धा. सो एक काय गोष्ट वाटते टेनिस जसं जे टेस्ट फॉर्मॅटमध्ये येतो, जो आत्तापर्यंत 7-8 ओव्हरचा फॉर्मॅट असायचा, तो चेंज होऊन एकदम पूर्ण दिवसभर बॅटिंग, दिवसभर बॉलिंग, त्यामधून यंगस्टर्सना आणि जे नवीन जे कोणी येतात त्यांच्यासाठी हा काय राहील? एक नक्कीच त्यांच्यासाठी अगर आपण काय बोलायला गेलो, जे नवीन नवीन यंग क्रिकेट येतील अशा फॉर्मॅटमध्ये ते लोक लगेच ग्रोथ करते या क्रिकेटमध्ये. कारण ह्या फॉर्मॅटमध्ये तुमची फिटनेस टेस्ट होते, तुमची मेंटल हेल्थ चेक होते, तुम्ही फिजिकल किती फिट आहात तेही चेक होतं, आणि तुम्ही किती वेळ बॅटिंग करू शकता तेही लगेच समजतं. हे ऑल ओव्हर हे बघायला गेलं की मेंटल टफनेसचा गेम आहे. म्हणजे इथून तुम्ही अगर डिसाइडेड केलं की समोरचे पेशन्स चेक करायचे तर आपण तेवढं वेळ ठेवून, जसं आपण लाईक एक्झाम्पल बघितला पालनचंच घ्या, आपण त्याचं एक्झाम्पल बघितलं की त्यांनी किती चांगली बॅटिंग केली, जो की 100 बॉल 50. हो एक्झॅक्टली, तो जसं काय तो बॉलरच आहे, पण त्यांनी टीमला सावरलं, त्यांनी चांगले 3 ते 2 सेशन खेळा आणि टीमला एक चांगल्या रिजनेबल ह्याच्यात नेलं. तर हे बरंच काय शिकण्यासारखं आहे नवीन नवीन यंगस्टर्सला, की आपण असे फॉर्मॅट सगळं खेळू किंवा जास्त ओव्हर्स खेळू तर आपण ते कसं आपण त्यांच्यासोबत टॅकल करू शकतो. आणि या टेस्ट मॅच मधून असे कोणते प्लेयर्स तुम्हाला असे हायलाइटिंग करणारे वाटतात की यांच्याकडे बघून वाटलंच नव्हतं की हे एवढं पेशंटली किंवा हे एवढे टाइम उभा राहतील ग्राउंडवर, बट सरप्राईज केलं असं काही? सरप्राईज असं काही नाही, कारण मी पहिलाच बोललो की आमच्या टीममध्ये आता यंगस्टर्स आहेत, पण पहिल्या इनिंगला जसं बघितलं की एक्सपिरियन्स क्रिकेटर जसं काय विनायक भोईर आहे, जो रणजी ट्रॉफी खेळ आहे, करण मोरे आहे, जो बरंच चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळतोय, तर ते लोकांनी जी बॅटिंग केली आणि जे प्रेशर सिच्युएशनमध्ये जे यंगस्टर्स ज्याचे कोलॅप्स झाले, आणि सेकंड इनिंगला तुम्ही बघू शकता की मॅच सेट झाल्यावर त्या यंगस्टर्सने किती ब्लास्ट केला, आणि आपण सेकंड इनिंगला 300+ केलं. हा फरक आहे मेंटल टफनेस आणि मेंटल ह्याचा जसं टफनेस सांगतो. कारण जसं पहिल्या इनिंगला आपण कोलॅप्स झाले, एक सिनियर क्रिकेटर ज्यांनी चांगली बॅटिंग केली 100 भोईना, त्यानंतर सगळे कोलॅप्स झाले कारण सगळे यंगस्टर्स होते, आणि सेकंड इनिंगला एक स्टेज सेट केला आणि त्या यंगस्टर्सला बोललं होतं की आता जाऊन खेळा, आणि मग त्यांनी हे 300 रन केले. सो हे सगळं बरंच काय शिकण्यासारखं आहे नवीन मुलांना. म्हणून त्यांना आता सांगितलं, मी तेच सांगितलं की जेव्हा सिच्युएशन आपल्या हातात असते तेव्हा आपण काय करू शकतो, आणि सिच्युएशन जेव्हा नसते तर काय करायला पाहिजे हे त्यांना मी सांगितलं. मॅच रॅपअप होत होती आणि त्याच्यात प्रशांत येतो आणि तो सुद्धा 50 मारतो. काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? नाही, नक्कीच प्रशांत असू द्या, राकेश प्रभू असू द्या, या दोघांनी पण सुरेख बॅटिंग केली. नंतर विरू तो पण येऊन खाली चांगली बॅटिंग केली. कारण हे तेच झालं की मॅच टेस्ट सेट झालेला आमच्यासाठी, आम्ही तिथून लूज करणार नव्हते, आणि मग त्या हिशोबाने त्यांची बॅटिंग गेली आणि त्यांनी स्वतःचे 50 केले. ओके, थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही ही मॅचमध्ये फायनल्समध्ये पोहोचलेलात. सो पालघरसाठी आणि पूर्ण विरारपासून जो पट्टा आपला चालू होतो त्या सर्वांसाठी प्राऊड मुवमेंट आहे की तुम्ही क्वालिफाय झालात. आणि एक चांगलं क्रिकेट, म्हणजे आपण म्हणतो की टेनिस क्रिकेट हा शॉर्ट गेम आहे, बट तुम्ही दाखवलं की शॉर्ट नाही, आम्ही लॉंगसुद्धा तेवढाच चांगला खेळतो, आम्ही पण खेळतो आणि आम्ही प्लेयर्स घडवू सुद्धा शकतो. आम्ही यंगस्टर्सना दिवसभर उभं राहण्याची ताकद सुद्धा देतो, हे तुम्ही दाखवून दिलं. त्यासाठी तुमचं हार्दिक आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू.